नमस्कार, मी सागर अलकुंटे आपण सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो। मराठा समाजाच्या एकंदरीत आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा मोर्चेकरी जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। खराडीमधून आता हे काही वेळामध्ये मुंबईच्या दिशेने वाटचाल करणार आहेत। आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची काय मतं आहेत सगळ्या मराठा समाजाच्या आंदोलनाला घेऊन आणि एकंदरीत राजकीय नेत्यांनी जो खेळ लावला मराठा समाजाच्या या सगळ्या आरक्षणाच्या विषयामध्ये। 2 वेळा जे आहे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जे आहे त्यांनी ते मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर आश्वासनं दिली मात्र ती आश्वासनं पाळली नाही। ह्या सगळ्या विषयांवर हे सगळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता मुंबईकडे निघाले, त्यांच्याकडनं आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत। बाबा, काय सांगाल की वारंवार सरकार जे आहे, शासन जे आहे तुम्हाला आश्वासन देतं, राजकीय नेते जे आहेत ते आश्वासन देतात, मात्र आरक्षण मिळण्यामध्ये इतकी दिरंगाई काय होती? इतकी दिरंगाई का होते? अजित पवार आणि शरद पवार ह्या गोष्टीचे चोर आहेत दोन्ही। म्हणजे ज्या टायमाला दरंगे साहेबांनी आम्हाला जी डावलं तर ही ओबीसीमध्ये, मग आम्ही कसं काय ओबीसीमध्ये नाव? म्हणून आम्ही जी एवढी जी उसळली ते खरे ओबीसीमध्ये नाही राहणारे ती ओबीसीमध्ये ती निघाले, आम्ही गोरगरीब मराठा याच्यामध्ये। म्हणून आम्ही उसळलेलो, आम्ही मुंबईला चाललेलो। मुंबईला जोवर आरक्षण भेटत नाही तर आम्ही माघारी येणार नाव। आम्ही 2-2, 3-3 महिन्याचं खायला चांगलं घेऊन चाललेले हो। आणि पुन्हा अजित पवार आता हे काय म्हणते, सगळे सोयरे म्हणते का नाही? मग शरद पवार तर अजित पवार कोण आहे? पुतण्याचं। मग ही कसं काय ह्यांचं नाते होत्यानं चालायलेलं आहे? मग दरंगे साहेबाचं काही चुकलं का ह्याच्यात? सगळे सोयरे म्हणजे माझी मुलगी तुम्हाला दिली, मग तुम्ही माझे पाहुणे झालाव ना, मग त्यांना बी आरक्षण द्यायच पाहिजे ना। का ज्याचं भेटलं त्यालाच द्यायचं? सगळा खेळ अजित पवार आणि शरद पवार आणि फडणवीस आणि भुजबळ आणि शिंदे साहेब ही ह्या बॉटावर थुका करायलेली आहेत। पण आता होऊ देत नव्हतं। आता आम्ही डायरेक्ट मोरी गोळ्या घालू द्या, काय घालायचे घालू द्या, आम्ही मागं सरकारने नाव। आता तुम्ही जसं म्हणताय सगळे सोयरे ह्या विषयावर येऊन हे सगळं आरक्षण आणलेलं आहे। बच्चू कडू जे आहेत, आमदार बच्चू कडू ह्या सगळ्या मराठा समाजाच्या आणि सरकारच्या दोघांच्या मधले दुवे झालेले आहेत। अनेकदा बच्चू कडू जे आहेत जरांगे पाटील यांची भेट घ्यायला देखील आले। त्यांनी देखील असं म्हटलं की सगळे सोयरेमध्ये समजा आता अनेक जे विवाह आहेत त्या आंतरजातीय बाह्य जातीमध्ये होतात, त्यावेळेस मात्र दुसऱ्या समजा जातीतल्या व्यक्तीशी लग्न झालं तर त्या ठिकाणी मग ही अडचण येऊ शकते आरक्षणासंदर्भात। येऊ शकते की मग आता भुजबळची मुलगी आंतरविवाह दुसऱ्या जातीत गेलेली आहे, तिचं कसं करावं? भुजबळची मुलगी आंतरविवाह केला तिनं निळ्या कपड्यावाले संघ, मग त्याचं आमचं कसं येईल? त्याचा आमचा संबंध नाही। आमचे जी नातेवाईक आम्ही लग्न करून दिलेले आहेत, आमच्या बाया रांडव झालेल्या जिथं काही गेलेले आहेत ती नातेवाईक आम्ही धरणार। आता तुम्ही काही बी करताल तर कसं जमल ते? नाही, आम्ही नाते सगळे सोयरे ही धरीत नाव आम्ही। आमची एकाने मुलगी जर निघून गेली आम्ही तिला घरात येऊ देत नव्हतो, तिला वार टाकतो। तर म्हणून आम्ही मुंबईला निघाला, आमच्यावर गोळ्या घालू द्या, काय घालायचं द्या, आम्ही मागं सरकारणार नाव। आता आमचे लेकरं बाळ 40% लागत आहे आणि आमचं लेकरू 80% घरला येऊन झाडू मारते। 80% लेकरू त्याला रानात काम करायचं नाही, कुऱ्हाडीचा दांडा धरा येत नाही, ती रानात रडत आहे। आम्ही त्याला काय म्हणतो, एवढं शिकून तू काय केलंच? त्याच्या मागं लागतं आणि ती लेकरू काय करतं, ऐकत फाशी घेत आहे। ह्या पातळीनं आम्ही निघालेले आहोत। काय बाबा, काय म्हणणं आहे तुमचं एकंदरीत या सगळ्या विषयावर? ही बाबाजी मनमयत होते तीच मला बी बोलायचं होतं, पण आमच्या धाराशिव जिल्ह्यात तर नोंदीच तपासायला गेले कोणी। आमचा कळंब तालुका आहे, धाराशिव जिल्हा आहे, पण नोंदीच काही निघाले नाही। आता मोबाईलवर सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचे नाव आले, तिथं इतक्या नोंदी सापडल्या, तिथं तितक्या नोंदी सापडल्या। मग ती आमच्या धाराशिव जिल्ह्याचे कोणी कळंब तालुक्यात कोणी तपासीनाच गेले, मग त्याला काय करावं? कसं कळायचं आम्हाला आहे का नाही ते? कसं कळायचं आम्हाला? मग आम्ही आता जरांगे पाटलाच्या मागं मुंबईला निघालेलो। 2-2 महिनेच आम्ही खाया घेतलेले, गॅस घेतला, सरपंच घेतलं, त्यांनी गॅस नाही मिळू दिला, आम्ही सरपंच मागं पिकअपला बांधून आणलं आहे मागं। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथंच राहणार। माझी तर अशी घरात परिस्थिती की वडील
आता 2 माणसानं बाथरूमला न्यावं लागते, 100च्या पुढे गेले दवाखान्यात बी ॲडमिट करीत नाहीत. मी चिठ्ठीवर 90 वर्ष वय लावतोय. ती म्हणले तुम्ही खोटं बोलता म्हणले, ही 100च्या लांब पुढे गेलेत म्हणले. माझे वडील म्हणले जा काय माझं व्हायचं ते हुदी म्हणले. आज पस्तोर म्हणले मराठी समाजाला कुणीच नेता भेटला नाही म्हणले, फक्त जरांगे पाटील भेटला आहे म्हणले. त्या जरांगे पाटलाच्या मागं जा म्हणले तू पाठीमागं, माझं काय व्हायचं ते हुदी. म्हणून मी वडिलाची आज्ञा पाळून मी इथं आलो आहे. मी नाही तर माझी आज का कशी परिस्थिती बिकट आहे. 2 माणसांनी न्यावं लागते उचलून. जा म्हणले माझे वडील म्हणले, जरांगे पाटलाला पाठीमादी म्हणले, माझं काय व्हायचं ते हुदी म्हणले. मग आमचा कळंब तालुका आहे, धाराशिव जिल्हा आहे, पण आमच्या नोंदीच नाही सापडत. काय करावं मग आम्ही आता? सरकारला विनंती की ते तू बोल काय गाव काय म्हणतात या हां राहुल मकरदर डोंगरे, सर्वांना जय शिवराय. सर्वप्रथम सरकार काय म्हणतं, ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही. मग आमच्या 54 लाख जी नोंदी सापडल्यात ते कुठं सापडल्यात भाऊ? ओबीसी मध्ये सापडल्यात ना. मग आपले 7-12 जर ओबीसी मध्ये असेल तर आपण दुसरीकडे आरक्षण काय घेऊ? हां, पहिलं सरकार काय म्हणत होतं आपल्याला, किंवा ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी पुरावा लागतो. मग हे 54 लाखाचा पुरावा नाही का झाला? मग तेच 54 लाखाचा पुरावा झाला, या पुराव्या आधारे त्यांनी आरक्षण देता येत नाही का? 1 दिवसाचं अधिवेशन बोलून की 5 मिनिटात पुरावा भेटलाय म्हणायचं आरक्षण घोषित करायचं. कारण का आपलं पहिलंच ओबीसीमध्ये आहे. मग ते आपलं काय वडील परिस्थितीने झालं असेल की बाबा आता आम्हाला गरज नाही, नंतर ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस आम्ही घेऊ, आता सध्या गरज नाही, मग तोपर्यंत दिला असेल कुणाला. पण ते आम्हाला आता माघारी द्या ना. आम्ही काय लोकांचं मागत नव्हत, आमचंच आहे, पहिलंच आमचं आहे. पण ते झाकून जे 70 वर्ष ठेवलं होतं ते किंवा माघारी द्या आम्हाला. आम्हाला आता त्याची गरज आहे म्हणून आम्ही मागतो. आणि राहिला प्रश्न किंवा मुंबईला यायचा का नाही यायचा, अहो भाऊ ते पहिली मुंबई मराठ्याचीच आहे, मराठ्यांनीच सांभाळले, मराठ्यांनीच घडवलेले. मग आता मराठे मुंबईला येणारच ना. तुम्ही अडवून दाखवा, तुमच्या छातीवर बसून आरक्षण घेण्यासाठी येणार आहेत, असं तसं येणार नाहीत. ते बी खायला प्यायला घेऊन यायला नाहीत. आणि जी नैसर्गिक गोष्ट आहे बाथरूमची, जर बाथरूमची तेवढी सोय करा, नाहीतर जर बाथरूमची सोय नाही झाली तर मग ही मराठा समाजाची नैसर्गिक गोष्ट आहे, कुठं बी करू शकतात, त्याला विलाज नाही. मग तुम्ही आमची खाण्यापिण्याची सोय आम्ही स्वतः केलेली आहे, फक्त तुम्ही बाथरूमची सोय करा. आणि जर तुम्हाला तेवढं होत नसेल तर आम्ही वाटत असतानाच आमचं आरक्षण दिलं म्हणून सांगा. तुम्ही लोकांचं नाही, आमचंच आम्हाला द्या, कारण का आमचा पुरावा सापडलेला आहे. एक मराठा, अरे कोण म्हणतंय देत नाही. मराठा समाजाचं जे आंदोलन आहे हे चालू असताना मराठा समाजाला ओबीसीमधनं जे आरक्षण मिळते हे आरक्षण मिळत असताना ह्याच्यामध्ये दिरंगाई जी होती ही दिरंगाई राजकीय नेत्यांच्या एकंदरीत भावनेमुळं, राजकीय नेत्यांच्या एकंदरीत त्यांची जी भावना आहे या भावनेला संशय जो आहे तो संशय व्यक्त करण्यात आला. एकीकडे काही मराठा समाजाचे नेते जे आहेत ते कुणबी प्रमाणपत्र घेऊन राजकीय वाटचाल करतात, मात्र इतर मराठा समाजाच्या लोकांना जे आहे आरक्षण मिळण्यामध्ये आडकाठी करतात. अशी जी भूमिका आहे अशी भूमिका या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी मांडलेली आहे. वयस्कर जे आंदोलनकर्ते होते मराठा समाजाचे त्यांनी त्यांच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या आपल्यासमोर मांडल्या. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.